येवला शहरातील दिलीप माडीवाले यांची कन्या भक्ती अथर्व गुजराती हिने नाशिकच्या गंगापूर परिसरात राहत्या घरात घरच्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे येवल्यात व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे जाऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे। यावेळी येवल्यात मोठ्या संख्येने सुवर्णकार समाज अंत्ययात्रेत सहभागी होत निषेध व्यक्त करत भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। आमच्या मुलीला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेप्रसंगी झळकले होते। काल आमची पुतणी भक्ती अथर्व गुजराती तिचं 8 वर्षापूर्वी गुजराती समाजात आम्ही तिला दिलं होतं। गुणगोविंदाने संसार चालू होता, पण 8-5 वर्षापासून तिला मानसिक त्रास छळ चालू होता तिचा। तिने कधी आम्हाला सांगितलं नाही। आत्ता तिची आजी वारली 2 महिन्यापूर्वी मीटिंग झाली। आम्हाला परवा सकाळी सोमवारी सकाळी केले का भक्तीचं फाशी घेतली आणि आम्ही तिथं गेल्यानंतर तो पंखा आणि ती जागा ती आम्हाला संशयास्पद वाटू राहिली। तर आम्ही काल गंगापूर पोलीस स्टेशनला ते आणि PM करा, आम्ही PM काही केलं नाही। 48 तास झाले आम्ही SP ऑफिस, तर मग SPंना आज भेटून आलो। SPने आम्हाला शब्द दिला की 48 तासात त्या मुलांना, दोन्ही आईवडिलांना मुलांना अटक करून आम्ही तुम्हाला हजर करून दाखवतो म्हणून। आम्ही त्यांना सांगितलं होतं अंत्यविधीला आमचा नातू तरी अंत्यविधीला डाग द्यायला तिच्या आईची वेळेस पाहिजे। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता 3 तासात हजर करू। मला आम्ही अग्नी डाग करताना साहेबांशी, राजपूत साहेबांशी, SP साहेबांशी बोललो आणि आम्ही 2 दिवस तुम्ही अंत्यविधी करून घ्या। आम्ही कार्यक्रम करून घेतला आणि तिला जो मानसिक छळ झालेला आहे तो पोलीस डिपार्टमेंटनी त्याच्यात सहकार्य करून लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा द्यावी ही आमची सूचना आहे।